तुम्हाला छातीत अचानक कळ यायची भीती वाटते ना, तर त्यासाठी काय सांगतो, बाहेरून आल्यानंतर पाणी प्यायचं नाही, बाहेर पडतानाच पाणी पिऊन बाहेर पडायचं. तुम्हाला बाहेर जायचं आहे ना, तर पाणी प्यायचं नाही, बाहेर जायचं. आल्याबरोबर पाणी प्यायचं नाही, हृदयावरचा लोड वाढतो, तुम्हाला तुमच्या हृदयाला त्रास होऊ शकतो. हे लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, रात्री मध्यरात्री उठून बरीच लोक दारू पितात, दारू नाही पाणी पितात बघा. दारू पिणारी पण आहेत पहाटे पहाटे. तर मध्यरात्री उठून बरीच लोक बघा पाणी पितात. तर हे थोडस कमी करायचं. झोपायच्या अगोदरच थोडस पाणी प्यायचं, 4 फेऱ्या मारायच्या आणि मग झोपायचं. झोपण्यापूर्वी जर पाणी पिऊन 4 फेऱ्या मारल्या शिस्तात मारायच्या, सावकाश, आणि झोपायचं. बघा तुम्हाला खूप छान पद्धतीचा रिझल्ट येईल, त्याच्यातून झोप शांत होईल. ज्यांना झोप लागत नाही त्यांनी अर्धा बकेट गरम पाणी घ्यायचं, त्याच्यात मूठभर मीठ घालायचं, पाय सोडायचं, 20 मिनिटे पाय सोडायचं. 20 मिनिटात तुम्हाला गाढ झोप लागायला लागेल. निवांत झोपून टाकायचं, कुठल्याही प्रकारचा ट्रेस राहणार नाही. कडुलिंबाचं तेल मग सांगितलं, खोबरेल तेलात कडुलिंबाची पाणी टाकून ते जर डोक्याला तेल लावल्यानंतर अर्ध्या तासामध्ये गाढ झोप लागते. हे तर खरं सांगायचं तर शुगरच्या लोकांनी करायला पाहिजे. शुगर वाढते, शुगर म्हणजे कुठल्याही प्रकारचा आजार नाही असं मला वाटतंय. हे कसं असतं, स्ट्रेसफुल लाईफ झाल्यामुळे हे तुम्हाला जास्त उष्णता वाढते, आणि उष्णता एका स्टेजला जाते, त्याला शुगर म्हणतात. किडनीचं सांगणार आहे बरं का, तुम्हाला वाटेल हे पुढं पुढं चाललंय, किडनी सांगणार नाही, सांगणार आहे. तर हे लक्षात ठेवायचं. स्ट्रेसफुल लाईफ, शुगर मध्ये बरीच लोक गोड खात नाही, चक्कर आल्यानंतर गोड खायला दिलं की लगेच त्याची चक्कर जाते. हे कसं काय शक्य आहे? शुगरच्या पेशंटला तुम्ही खरं बघा की, शुगरच्या पेशंटला चक्कर आली काय करतात, गोड खायला देतात, साखर देतात किंवा काय देतात, लगेच त्याची चक्कर जाते. हे कसं काय? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा तुम्ही आणि आयुष्य सुंदर जगा. चला किडनीसाठी सांगतो, किडनी स्टोन होऊ नये असं वाटत असेल तुम्हाला, तर आठवड्यातून एकदा तरी कमीत कमी दगडी पाल्याचा रस प्यायचा. इकडे काय म्हणतात, कुटकुटी, गुडघेमोली, काय दगडी पालाच ना, हा दगडी पाल्याचा रस प्यायचा 1 चमचा तरी आठवड्यातून एकदा. आपल्याला आयुष्यात कधीही किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल, आयुष्यात किडनी फेल जाऊ नये असं वाटत असेल तर उष्णजन्य पदार्थ थोडेसे कमी खायचे. म्हणजे ज्यांना हीट वाढते ना बॉडीत, त्यांना शुगर पण आपण टाळू शकतो. उष्णता कमी करणारे पदार्थ कमी खायचे. सगळ्यात महत्वाचं, वावडिंगाचं पाणी प्यायचं. आठवड्यातून एकदा तरी 1 वाटी पाणी प्यायचं. चमचाभर वावडिंगा घ्यायच्या, 1 वाटीभर पाण्यात घालायच्या, ह्या उकळवायच्या, गाळून घ्यायच्या आणि ते पाणी प्यायचं. किडनी खूप छान प्रकारे चालायला लागते, पचन संस्था खूप चांगली चालायला लागते, आणि त्यामुळे आपल्याला किडनी फेल जाण्यापासून आपण, कारण पचनक्रिया व्यवस्थित चालली तर तुमच्या जवळपास 80% आजार निघून जातात.